राज ठाकरे आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका, राज ठाकरेंचा विरोधकांना इशारा। तर मनसैनिकांनी हे सगळं थांबवावं, राज ठाकरेंचं आवाहन। उद्धव ठाकरेंच्या ठाण्यामधील सभेदरम्यान राडा घातला, त्यामुळे 44 मनसैनिकांवर गुन्हे दाखल। ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा शोध सुरू। ठाण्यामध्ये राडा करणारे दिल्लीच्या अब्दालीचे कार्यकर्ते, नारळ फेकण्याची सुपारी मिळाली होती, संजय राऊतांचा हल्लाबोल। तर निवडणुकीआधी महाराष्ट्रात वातावरण बिघडवलं जात असल्याचीही त्यांची टीका। सोलापूरमध्ये शरद पवारांना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे। बार्शीमध्ये भाषणावेळी मराठा आंदोलकांचा गोंधळ, तर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न। कुर्डुवाडीजवळ ताफा सुद्धा अडवल्याची माहिती। पुण्यातील शांतता रॅलीमध्ये जरांगेंचे भावी मुख्यमंत्री असे उल्लेख असलेले पोस्टर्स। तर जरांगे मुख्यमंत्री झाले तरी ओबीसीतून आरक्षण देऊ शकणार नाही, अनिल बोंडेंचं वक्तव्य। सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सअप काही काळ हॅक। सुप्रिया आपल्या डिजिटल सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घ्या, व्हॉट्सअप सुरू झाल्यानंतर त्यांचं आवाहन। सांगलीमध्ये शिवसेना नेत्याच्या पुतळ्यावर गोळीबाराचा प्रयत्न, रिव्हॉल्व्हर लॉक झाली, त्यामुळे अनर्थ टळला। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, हल्लेखोर पसार। हिंडनबर्ग रिसर्चकडून अदानी समूहासंदर्भात नवा आरोप। सेबीचे अध्यक्षा माधवी पुरी आणि पती धवल बुज यांची अदानी फंडामध्ये हिस्सेदारी। हितसंबंधांमुळेच सेबीकडून अदानींच्या गैरव्यवहारांसंदर्भात पक्षपातीपणा। Con